नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 12 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 12 बघणार आहोत. कारण मित्रांनो, आपण ही जी तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका ही जी सिरीज सुरू केलेली आहे, ही सिरीज मित्रांनो MPSC, TCS आणि IBPSच्या पॅटर्ननुसार आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजे MPSC आणि TCS आणि IBPS यांनी आतापर्यंत जेवढ्या पण परीक्षा घेतल्या त्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे ते प्रश्न विचारतात, कशा प्रकारे त्यांची प्रश्नपत्रिका असते, त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे आपण सराव प्रश्नपत्रिका निवडलेली आहे. कारण पुढे जी तलाठी भरती येणार आहे त्या तलाठी भरतीला या सराव प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त कशा प्रकारे फायदा होईल याच्या आधारावर ह्या हेतूने आपण ही सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत प्रश्नसंच 1 ते 11चे ते सुद्धा प्रश्नसंच ते सुद्धा व्हिडिओ अशाच प्रकारे आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत. कारण तलाठी भरती तर असेलच, पण पुढील ज्या येणाऱ्या भरत्या आहेत, पोलीस भरती असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, वनरक्षक असेल, चौकीदार असेल, ग्रामसेवक असेल, या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत आणि उपयुक्त ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्यायचा आहे आणि याच्या अगोदरचे सुद्धा प्रश्नसंच 1 ते 11चे व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम, महाराष्ट्र शासनाचे जे ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम आहे, राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविला जातो? ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविला जातो? सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 3 ग्रामविकास विभागामार्फत ग्राम स्वच्छता अभियान राबविला जातो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचे उगम कोणत्या पर्वतरांगेत झाले आहे? सह्याद्री पर्वतरांगा, सातपुडा पर्वतरांगा, अरावली पर्वतरांगा, ब्रह्मगिरी पर्वतरांगा. याच्यापैकी पर्याय क्रमांक 4 ब्रह्मगिरी जी पर्वतरांग आहे या पर्वतरांगेत गोदावरी नदीचे उगम झाले आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतात पहिली AI शिक्षिका. लक्षात ठेवा, AI शिक्षिका, कारण आता AIचा जमाना चालू झालेला आहे. तर AI शिक्षिका कोणत्या राज्यात नियुक्त करण्यात आली म्हणजे भारतात AI शिक्षिका सर्वप्रथम कोणत्या राज्यात नियुक्त करण्यात आली? महाराष्ट्र, गोवा, झारखंड, केरळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ राज्यात पहिली AI शिक्षिका नियुक्त करण्यात आली आहे. लक्षात ठेवा. हा प्रश्न 1-2 वेळेस आता मागील परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. कारण आता AIचा जमाना आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? जर एखादी ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर त्याचा अधिकार कोणाला असतोय? जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकार, केंद्र सरकार. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 3 राज्य सरकार हे ग्रामपंचायती स्थापना करू शकतात. म्हणजे एखादी ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर राज्य सरकार स्थापन करू शकते. राज्य सरकारला ते अधिकार असतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? लन्ना बोंगिरवार, बाबूराव काळे, वसंतराव नाईक, प्राचार्य PB पाटील. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक ही जी कमिटी आहे ही कमिटी नेमली होती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, गावच्या पोलीस पाटील यांची नियुक्ती टिंब कडून केली जाते. म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे पोलीस पाटील असतात त्यांची नियुक्ती कोण करतंय? त्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर पर्याय क्रमांक, लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटील यांची नियुक्ती करत असतात. पुढील प्रश्न, गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? राम गणेश गडकरी, हनुमंत नरहरी जोशी, विनायक जनार्दन करंदीकर, विष्णू वामन शिरवाडकर. तर गोविंदाग्रज हे यापैकी कोणत्या कवीचे टोपण नाव? तर पर्याय क्रमांक 1 राम
राम गणेश गडकरी यांचं हे टोपण नाव आहे गोविंदाग्रज. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे. उलटा सुलटा प्रश्न विचारला जातोय, लक्षात ठेवा. कधी कधी हा प्रश्न असा विचारला जातोय, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय होते? तर लक्षात ठेवा, गोविंदाग्रज लक्षात ठेवायचं आहे. उलटा सुलटा प्रश्न विचारला जातोय. पुढील प्रश्न, महान संत किंवा व्यक्ती नाना फडणवीस यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर जे नाना फडणवीस आहेत, जे महान संत किंवा संत आहेत, महान संत किंवा व्यक्ती म्हणजे ही जी नाना फडणवीस ही जी व्यक्ती आहे, यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 4, बाळाजी जनार्दन भानू. पुढील प्रश्न, राज्यातील पर्यटन व्यवसायास चालना मिळेल या उद्देशाने राज्यात कोणते महामंडळ स्थापन केले आहे? याचं उत्तर काय असेल? लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ. याच्यापैकी कोणतं महामंडळ पर्यटन व्यवसायास चालना मिळेल या उद्देशाने स्थापन केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, ग्रामसभेच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. ही जी विधानं दिलेली आहेत, ही विधानं ग्रामसभेच्या बाबतीत योग्य आहेत की अयोग्य ते आपल्याला निवडायचं आहे. अशा प्रकारे MPSC अशाच प्रकारे 3-3, 4-4 विधानं घेऊन एकच प्रश्न तयार करते आणि त्याचं उत्तर द्यायचं असते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सराव करून घ्यायचे आहेत. कारण 3 ते 4 विधानं एकत्र करून त्याच्यातून एकच पर्याय निवडायचा असतोय. म्हणजे याच्यात तुमचे 2-3 विधानांचा अभ्यास होऊन जातोय आणि परीक्षेसाठी अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त फायदा होतोय. तर ग्रामसभेच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. अविधान बघूया. ग्रामसभा हा ग्रामपंचायती अंतर्गत ग्राम पातळीवरील कार्यरत असणारा पंचायत राजचा कनिष्ठ स्तरावरील घटक आहे. बरोबर आहे, हे योग्य आहे. दुसरं विधान बघूया. ग्रामसभा हा ग्रामीण जनतेचा लोकशाहीत प्रत्यक्ष सहभाग वाढविणारा घटक आहे. हे सुद्धा योग्य आहे. हे विधान योग्य आहे. हे सुद्धा विधान योग्य आहे. पुढचं विधान क विधान बघूया. ग्रामसभेत सहभागी होण्यासाठी वयाची मर्यादा नसते. तर हे विधान योग्य, हे विधान योग्य आणि हे विधान चुकीचं आहे. हे विधान अयोग्य आहे. कारण ग्रामसभेमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची मर्यादा असते. लक्षात ठेवा, इथं नसते सांगितले त्यांनी, वयाची मर्यादा असते. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढचं विधान, 13व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. हे सुद्धा विधान योग्य आहे. म्हणजे याच्यापैकी हे विधान अयोग्य आहे आणि अ, ब, ड हे तिन्ही पण विधानं ग्रामसभेच्या बाबतीत योग्य आहेत. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अ, ब, ड. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, अ, ब, ड आणि क चूक. हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानासाठी वय 21 वरून 18 वर्षे इतके करण्यात आले? म्हणजे अगोदर पूर्वी मतदान करण्यासाठी 21 वर्षे पूर्ण असतील तरच व्यक्ती मतदान करू शकत होते, म्हणजे नागरिक मतदान करत होते. पण ती आता घटना दुरुस्ती करून 18 वर्षे करण्यात आले. तर ती कोणती घटना दुरुस्ती? म्हणजे आता आपण 18 वर्षे झाल्यावर मतदान करतोय. 18 वर्षे पूर्ण झाले तर मतदानाचा अधिकार प्राप्त होतोय नागरिकांना. तर ती घटना दुरुस्ती कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जी 61वी घटना दुरुस्ती आहे, त्या घटना दुरुस्तीमध्ये वय 21 वरून 18 करण्यात आले आहे मतदानासाठी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालील विधाने पडताळा आणि योग्य की अयोग्य ते ठरवा. खालील विधाने
पडताळा आणि योग्य की अयोग्य ते ठरवा. याच्यामध्ये सुद्धा 4 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आपण बघूया. पंतप्रधान म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो. दुसरं विधान, पंतप्रधान यांनी राजीनामा दिला तरी त्यांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात राहते. तिसरं विधान, लोकसभेचा विश्वास बहुमत गमाविल्यास पंतप्रधान आपला राजीनामा देतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिलं विधान बरोबर आहे, तिसरं विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान चुकीचं आहे. कारण पंतप्रधान यांनी राजीनामा दिला तरी त्यांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात राहते हे चुकीचं आहे. कारण पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला तर त्यांचं जे मंत्रिमंडळ असतंय ते मंत्रिमंडळसुद्धा अस्तित्वात राहत नाही, ते सुद्धा खारिज होतं आहे. त्याच्यामुळे जर पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर मंत्रिमंडळसुद्धा बरखास्त होते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि हे विधान बरोबर आहे आणि हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर येईल 1 आणि 3 बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 फक्त 1 व 3 बरोबर, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात MPSC मार्फत. तुम्ही आपल्या PRC मराठीवरती जर नवीन असाल तर आपल्या PRCला आताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण आपल्या PRC मराठीवरती आपण अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येतो आहे आणि सरकारी भरतीविषयीसुद्धा जी एखादी जाहिरात असेल किंवा इतर जी महत्त्वाची माहिती असते ती आपण वेळोवेळी आपल्या PRC मराठीवरती देत असतो. त्याच्यामुळे आपल्या PRCला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि हे असे व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही लगेच शेअर करायचे आहेत. जे तुमचे मित्र जे सरकारी भरतीचा अभ्यास करत असतील त्यांना हे सर्व व्हिडिओ तुम्ही शेअर करायचे आहेत आपले PRC मराठीवरचे. आणि तुम्हीसुद्धा भरपूर सराव करून घ्यायचा आहे. हे व्हिडिओ 2-3 वेळेस बघून घ्यायचे आहेत आणि सराव करायचा आहे. पुढील प्रश्न बघूया. भारतातील 16 राज्यांची व 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा शेजारील किती देशांना लागून आहे? म्हणजे भारतातील 16 राज्यांची व 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा किती देशांना लागून आहे? तर लक्षात ठेवा याचं उत्तर, हा सुद्धा प्रश्न 2-3 वर्ष येऊन गेलेला आहे. याचं उत्तर तर काही विद्यार्थ्यांनी तोंडपाठ करून ठेवलेलं आहे. कारण 7 देशांना, लक्षात ठेवा 7 देशांना 16 राज्यांची व 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे. आपल्या भारत देशातील 16 राज्यांची व 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा 7 देशांना, लक्षात ठेवा 7 देशांना. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला योग्य पर्याय ओळखा. महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला योग्य पर्याय. याचं उत्तर अशा प्रकारे त्यांनी हे क्रम दिलेले आहेत. हे क्रम तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. थळघाट, कुर्भाली घाट, अंबा घाट आणि आंबोली घाट हे जे घाट आहेत हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. आणि हे चुकीचे दिलेले आहेत त्यांनी विधानं, लक्षात ठेवा. हे पर्याय चुकीचे दिलेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढील प्रश्न, हा सुद्धा प्रश्न तशाच प्रकारचा आहे. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला पर्याय ओळखा. याचं उत्तर काय? गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती, बुराई, गिरणा, बोरी, पांझरा. गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. कारण तापी आणि पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सांगितलाय त्यांनी. तर हा पर्याय योग्य असेल, म्हणजे हाच पर्याय त्याचा योग्य आहे. कारण या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्या नद्या वाहत जातात, लक्षात ठेवा. गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा हा पर्याय योग्य येईल. आणि हे 1, 3, 4 हे चुकीचे येतील आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. पुढील प्रश्न, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य येईल? याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल.
भाटघर, कन्हेर, कोयना, राधानगरी हे जे प्रकल्प आहेत जलविद्युत प्रकल्प, हे प्रकल्प उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्राचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 4, उत्तरेकडून दक्षिणेकडे यांचा क्रम लागतोय, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांशी निगडीत आहे? पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम असलेला योग्य पर्याय निवडा. हे असे आपण 4-5 प्रश्न का बघितलेले आहेत? कारण एमपीएससीने आतापर्यंत अशाच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. 3 ते 4 पर्याय म्हणजे 3 ते 4 वाक्य घेतात एमपीएससी घेते आणि त्याचा आपल्याला क्रम लावायचा असतो. त्याच्यामुळे हे प्रश्न आपण अशा प्रकारचे घेतलेले आहेत, 4 ते 5 प्रश्न. कारण एमपीएससी भरपूर वेळेस विद्यार्थ्यांना गोंधळून टाकते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आताच आपण सराव करून घ्यायचे आहेत, म्हणजे परीक्षेच्या वेळेस आपला गोंधळ उडणार नाही आणि योग्य उत्तर निवडले जाईल. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम असलेला योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. महादेव डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा डोंगर, गाळण्याचे डोंगर आणि सातपुडा असा हा क्रम लागतोय दक्षिणेकडून उत्तरेकडे. पर्याय क्रमांक 3चा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लागतोय आणि यांचा क्रम लागत नाही, हे त्यांनी चुकीचं दिलेले आहेत. पुढील प्रश्न, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या आढळतात. पर्याय क्रमांक 3, दरेकसा टेकड्या, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. बघा, 4 ते 5 प्रश्न क्रमानुसारच आपल्याला आलेले आहेत. सराव करून घ्यायचा आहे, भरपूर सराव करून घ्यायचा आहे, म्हणजे येणारी पुढील कोणती पण भरती असेल ती भरती तुम्हाला त्या भरतीचा फायदा होईल, या सराव प्रश्नपत्रिकेचा फायदा होईल. त्या हेतूने आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. थोडी तुम्हाला अवघड वाटत असेल, पण लक्षात ठेवा, सुरुवातीला अवघड वाटते, पण जेवढा आपण अवघड अभ्यास केला त्याचाच फायदा पुढं होतोय, लक्षात ठेवा. अवघड केला तर येणारी पुढील कोणती पण भरती असेल ती आपल्याला सोपी वाटेल. अभ्यास अवघड तर भरती सोपी, लक्षात ठेवा. प्रश्न, महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. म्हणजे ह्या नद्या दिलेल्या आहेत, वर्धा, कोयना, उल्हास आणि सावित्री यांचा पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने सांगितले. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल, अ, ब, क, ड. म्हणजे वर्धा, कोयना, उल्हास आणि सावित्री असा त्याचा क्रम येईल उतरत्या क्रमाने, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोमित, पारधी, भिल्ल ह्या ज्या जमाती आहेत मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3, धुळे जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे टिंबटिंबसाठी डोलोमाईटचे लक्षात ठेवा, डोलोमाईटचे साठे टिंब जिल्ह्यात आहेत. याचं सुद्धा उत्तर 2 जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा, यवतमाळ आणि रत्नागिरी. पर्याय क्रमांक 4, यवतमाळ आणि रत्नागिरी येथे डोलोमाईटचे साठे आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत? जालना जिल्हा आहे त्याच्या सीमा कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत? तर लक्षात ठेवा,
बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यांना जालना जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. म्हणजे याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. म्हणजे 1, 2, 3, 4 हे सर्व. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. 2011च्या जनगणनेच्या आधारे प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? तर याचं सुद्धा उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. याचं उत्तर आहे पुणे. पुणे जिल्ह्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आढळते. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? म्हणजे ह्या ज्या नद्या दिलेल्या आहेत याच्यापैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तोरणा ही गोदावरी खोऱ्याचा भाग आहे. प्रवरासुद्धा, मांजरासुद्धा गोदावरी खोऱ्यामध्ये येते. पण ही जी 4 नंबरची नदी दिलेली आहे भातसा नदी, ही गोदावरी खोऱ्यात येत नाही. म्हणजे चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3 हे बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 4 या नदीचा गोदावरी खोऱ्यात भाग होत नाही. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 भातसा. पुढील प्रश्न जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंब या लेणीची नोंद केलेली आहे. अजिंठा लेणी. लक्षात ठेवा अजिंठा लेणी. हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. जागतिक वारसा शिल्पस्थानात अजिंठा लेणीची नोंद केलेली आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर टिंब किलोमीटरने कमी झाले. किती किलोमीटरने कमी झाले? कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीनचे अंतर 513 किलोमीटरने कमी झालेले आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न माथेरान हे टिंब वस्तीचे उदाहरण आहे. माथेरान हे टिंब वस्तीचे उदाहरण आहे. रेषीय, जुळी, गोलाकार, डोंगरमाथा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे माथेरान. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढवण्यास कारणीभूत झाले आहेत? म्हणजे कोकणातील जो मासेमारीचा व्यवसाय आहे त्या व्यवसाय जास्त प्रमाणात वाढावा याच्यासाठी ही जी खाली जे घटक दिलेले आहेत हे कोणते घटक फायदेशीर ठरले आहेत मासेमारीचा व्यवसाय वाढवण्यासाठी? सरळ समुद्र किनारा, विस्तीर्ण समुद्र बुड, सहकारी संस्था, सरकारी आधार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा. या सर्वांचा फायदा झालेला आहे. या सर्वांचा आधार घेऊन मासेमारीचा व्यवसाय वाढलेला आहे. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. फक्त सरळ समुद्र किनारा, विस्तीर्ण समुद्रबूड आणि सहकारी संस्था या घटकांचा हे घटक कारणीभूत ठरलेले आहेत मासेमारीचा व्यवसाय वाढविण्यासाठी. माझ्याकडून सरकारी आधार हे सुद्धा सांगण्यात आलं. पण लक्षात ठेवा याचं उत्तर आहे योग्य उत्तर ब क ड. म्हणजे विस्तीर्ण समुद्रबूड, सहकारी संस्था आणि सहकारी आधार या घटकांचा आधार घेऊन मासेमारी व्यवसायात वाढ झालेली आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न शेवटचा प्रश्न रेडी बंदर हे खालीलपैकी टिंब निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. लोह खनिजसाठी लेडी मंदिर हे प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आपण प्रश्नसंच 12 मध्ये 30 प्रश्न बघितलेले आहेत. थोडासा व्हिडिओ मोठा झाला पण मित्रांनो याच्यामध्ये प्रश्नसुद्धा तसे होते. 5 ते 6 प्रश्न आपण क्रमलावावरतीच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे. पण मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्ही
सराव करायचे आहेत. म्हणजे येणारी पुढील कोणती पण भरती असेल त्या भरतीला हे प्रश्न महत्त्वाचे ठरतील आणि तुमचा सराव होऊन जातो आहे. कशा प्रकारे प्रश्न येतात याचासुद्धा तुम्हाला अनुभव येतो आहे. जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि याच्या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ प्रश्नसंच 1 ते 11चे व्हिडिओ बघून घ्या. धन्यवाद.